घरी कोबी आहे आणि नेहमीसारखी कोबीची भाजी खाऊन कंटाळलात तर मग थांबा, कारण आज मी दाखवणार आहे कुरकुरीत असा कोबीचा एक पदार्थ जे पहिल्या घासातच सगळ्यांना आवडतात. बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून मऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी. चहाची वेळ असो, पावसाळा असो किंवा अचानक पाहुणे आलेले असोत, ही रेसिपी म्हणजे झटपट उपाय. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण शेवटी मी एक टिप सांगणार आहे ज्यामुळे हा पदार्थ कमी तेलकट असा होईल. चला तर मग झटपट अशी ही बनणारी कोबीची रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे कोबी घेतलेला आहे आणि हा कोबी जो आहे तो किसणीने किसून घेतलेला आहे, कारण आपल्याला अशा प्रकारे बारीक असा चिरलेला हा कोबी पाहिजे. त्यामुळे हा कोबी जो आहे तो मी इथे किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेला आहे. आता यासाठी लागणारे वाटण तयार करण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घालून घेऊया. मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही 2-3 हिरव्या मिरच्या आणखीन घेतल्यात तरीही चालतील. आता हे सर्व वाटण किसलेल्या कोबीमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये थोडी हळद घालायची आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया. आता हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये मी 5 ते 6 चमचे इतकं बेसन पीठ घालून घेत आहे आणि त्यामध्ये एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ एकदम घालू नका, जेवढं बसेल तेवढंच घाला. आणि यामध्ये आता लागेल असं चवी एवढं मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित सगळं हाताने मिक्स करून घेऊया. कोबीला किसून घेतल्यानंतर त्या अंगचंच पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची काही गरज लागत नाही. मी वरून अजिबात पाणी घेतलेलं नाही आहे आणि कोबीला जे पाणी सुटलं होतं त्या पाण्यातच व्यवस्थित हे पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित या पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला गरज वाटली तरच थोडं पाणी घेऊ शकता, नाही घेतलं तरीही पीठ अगदी छान व्यवस्थित याचा गोळा तयार होतो. हे पहा, अशा प्रकारे एक 5 मिनिट मी हे पीठ व्यवस्थित असं ठेवलं होतं मळल्यानंतर. आता यातलं आपण थोडंसं पीठ घेऊया आणि दोन्ही हाताने व्यवस्थित प्रेस करत याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याप्रमाणे. पीठ हाताला चिटकत नाही, काहीच प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित असं हे पीठ तयार होतं. आता ज्या चाळणीमध्ये तुम्ही मोदक उकडता त्याच चाळणीला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे या चाळणीमध्ये हे पीठ आपण ठेवून देऊया. राहिलेल्या पिठाचं सुद्धा मी अशा प्रकारे दोन्ही हाताच्या साईडने व्यवस्थित प्रेस करत हे पिठाचा एक गोळा तयार करून घेते आणि चाळणीमध्ये ठेवून देऊया. आता ही जी चाळण आहे ती आपल्याला एका पातेल्यावरती ठेवायची आहे. त्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी जे आहे ते उकळायला ठेवलेलं आहे. पातेल्यातलं पाणी चाळणीला लागणार नाही अशा पद्धतीने पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि पाणी छान उकळायला सुरुवात झाली की त्यावरती आपण अशा प्रकारे ही चाळण ठेवायची आणि ती चाळण एका झाकणीने झाकून ठेवायची आहे. आता 10 ते 15 मिनिट आपलं हे पीठ जे आहे ते असंच चाळणीवरती वाफेवरती शिजवून देऊयात. 10 ते 15 मिनिटांनी आपण हे झाकण काढून चेक करूया. तुम्ही बघू शकता हे जे आपलं पीठ आहे ते छान असं शिजलेलं आहे. आता चाळण जे आहे ते गॅस बंद करून गॅसवरून काढून घेऊया आणि हे पीठ जे आहे ते पूर्णपणे थंड होऊन देऊया. कमीत कमी 10 ते 15 मिनिट तरी याची वाफ जाऊन द्यायची. गरम गरम असताना याचे आपण काप तयार करणार नाही आहोत, कारण जर ह्याचे काप करायला घेतले तर आपल्याला पाहिजे असा शेप इथे आपल्याला मिळत नाही. त्यामुळे हे पीठ जे आहे ते पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि थंड झाल्यानंतरच आपण याचे अशा प्रकारे काप करणार आहोत. मी याचे थोडे असे मोठे काप करत आहे, त्यामुळे मी असे कट करून घेतले ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे. हळूहळू काप करून घेऊया, कारण जर मध्येच कुठे कट झालं तर मग आपल्याला पाहिजे असा आकार याचा मिळत नाही. त्यामुळे मी व्यवस्थित अशा ह्या वड्या कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने थोड्या मोठ्या अशा मी वड्या कट केलेल्या आहेत आणि पातळ अशा कट केलेल्या आहेत. जास्त जाड ठेवायच्या नाहीत, नाहीतर बाहेरून क्रिस्पी अशा या वड्या होत नाहीत. आता या सर्व वड्या ज्या आहेत त्या तेलामध्ये तळून घेऊया. तेल चांगलं कडकडीत तापलेलं असलं पाहिजे आणि गॅसची जी आपली फ्लेम आहे ती लो टू हाय ठेवा. अगदीच हाय फ्लेमवरती या वड्या तळू नका, कारण लगेच करपतात. आणि जर लो फ्लेमवरती जर तुम्ही ह्या वड्या तळत असाल तर ते जास्त तेलकट होतात. इथे एक टीप आहे की तुम्ही या वड्या तळताना दोन्ही साईडने व्यवस्थित तळा आणि गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू हाय ठेवा. लो फ्लेमवरती जर तुम्ही या वड्या तळायला गेलात तर या वड्या एकदम तेलकट होतील, त्यामध्ये तेल राहील आणि जर हाय फ्लेम ठेवली तर त्या करपून जातील. दोन्ही साईडने
गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत लो टू हाय फ्लेमवरती या सर्व वड्या मी ते तळून घेणार आहे. ही जी रेसिपी आहे ती अगदी झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी आहे. तुम्ही बघू शकता. आता या वड्या आपण तेलातून साईडला काढून घेऊया. अशा पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्याही सर्व वड्या इथे कट करून तळून घेतलेल्या आहेत. तर मग मंडळी, तयार आहे आपली ही कोबीची चविष्ट अशी क्रिस्पी रेसिपी. लहान मुलांनासुद्धा ही रेसिपी खूप आवडते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुमची कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणती रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे कोबीची जी चटपटीत अशी झालेली क्रिस्पी रेसिपी आहे ही तुम्ही लहान मुलांच्या छोट्या सुट्टीसाठी देखील ट्राय करू शकता. मुलं ही रेसिपी खूप आवडीने खातात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.